चिक्कीच्या गुणवत्तेवरून राज्य सरकारची नाचक्की सुरूच। वाशीममधल्या अंगणवाडीमध्ये चिक्कीत सापडली बुरशी आणि मुंग्या। दहा वर्षामध्ये आपण किती खरेदी केली ही माहिती तर असायला हवी। त्याच्याशिवाय वर्षभरामध्ये काय खरेदीची आवश्यकता आहे यामध्ये आपल्याला अंदाज कसा बांधता येईल। पंकजा मुंडेंच्या चिक्की घोटाळ्यानंतर आता राज्य सरकार करणार रेट कॉन्ट्रॅक्टच्या खरेदीची चौकशी। गेल्या 10 वर्षातल्या सगळ्या खरेदीची होणार चौकशी। चौकशी समितीची स्थापना। अकोल्यातल्या भारतीय सेवा सदन शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्ष आणि सचिवांवर युवकाने केला लैंगिक शोषणाचा आरोप। नोकरी देण्याच्या आमिषानं 7 वर्ष लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप। दोघांविरोधातही गुन्हा दाखल। इथे ऍडमिट करून तिचे नवरा नावाचा प्राणी सासू इथं बघायला सुद्धा आली नाही। सासरा इथे ऍडमिट करून पळून गेला। धोंडे जेवणात अंगठी आणि गाडी दिली नाही म्हणून पेटवून दिलेल्या धनश्री दिवेकरची मृत्यूशी झुंज सुरूच। पण धनश्रीच्या तान्ह्या बाळाचा ठाव ठिकाणा सांगायला सासरच्या मंडळींचा नकार। धनश्रीचा सासरा अजूनही फरार। बुलढाणा जिल्ह्यात रेशन माफियांचा धुमाकूळ। काळ्या बाजारात जाणारा सरकारी योजनांचा 250 क्विंटल तांदूळ पोलिसांनी पकडला। माफियांचं गुजरात कनेक्शन असल्याचा अंदाज। गडचिरोलीतलं मॉडेल स्कूल कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची मागणी। सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामींबरोबर शाळेच्या विद्यार्थ्यांनी राज्यपालांना दिलं निवेदन। आणि 306 वर्षांची परंपरा असलेली श्री संत मुक्ताबाई संस्थानाची पालखी जालन्यातून मार्गस्थ। 2000 वारकरी झाले सामील। नमस्कार, मी संदीप देसाई। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। गावाकडच्या बातम्यांमध्ये पहिल्यांदा बातमी पाहणार आहोत ती चिक्कीच्या गुणवत्तेसंदर्भातली। चिक्कीच्या गुणवत्तेवरून राज्य सरकारची नाचक्की सुरू आहे। पंकजा मुंडे यांनी या चिक्की पुरवठ्याच्या कंत्राटाचं समर्थन केलं खरं, मात्र चिक्कीच्या दर्जावर दररोज प्रश्न उपस्थित होत आहेत। आज वाशीम इथल्या अंगणवाडी वाटण्यात आलेल्या चिक्कीमध्ये चक्क बुरशी आणि मुंग्या आढळून आल्या। पोहो गावातल्या अंगणवाडीत हा प्रकार घडला। चिक्कीच्या दर्जाची तपासणी करायला आलेल्या ग्रामपंचायत सदस्य आणि इतर महिला यांनी या अंगणवाडीला भेट दिली होती। त्यात हे उघड झालं। काही दिवसांपूर्वीच अमरावती जिल्ह्यातल्या एका अंगणवाडीत राजगिरा चिक्कीमध्ये लोखंडी रिंग सापडली होती, तर त्यापूर्वी चोपडामध्ये लोखंडी पट्टी सापडली होती। बातम्या पाहिल्यानंतर माझ्या गावात 4 अंगणवाड्या आहेत आणि मी पण मला माझ्याही मनात असं आलं की आपल्या अंगणवाडीत कसा माल आला मुलांना कसा काय मिळते याची चौकशी करायला गेलो। 2 नंबरच्या अंगणवाडीत आम्ही ते शेंगदाणा चिक्की फोडून पाहिली असतं, त्याच्यात मुंग्या थोडीशी बुरशी आढळली। टीव्हीमध्ये वारंवार पाहत होतो की बा ह्याच्यामध्ये लोखंडी तुकडे माती वगैरे असे काहीतरी आढळले होते चिक्कीमध्ये। तर आम्हाला असं वाटलं की काही ना काहीतरी आमच्या गावामध्ये 4 अंगणवाड्या आहेत, तर 4 अंगणवाड्यामध्ये आम्ही भेट दिली आणि 11 वाजता आम्ही त्या अंगणवाडीला भेट दिली आणि त्या याच्यात जाऊन सगळी चौकशी केली, तर त्याच्यातनी बुरशी आणि मेलेल्या माशाचं हे असं आढळलं। अंगणवाडीतल्या मुलांना लोह मिळावं यासाठी महिला आणि बालकल्याण खात्यानं चिक्की पुरवठा सुरू केला, पण या चिक्कीमध्ये आता चक्क लोखंडाचे तुकडे, लोखंडाच्या पट्ट्या आढळल्या आहेत। राज्यातल्या अनेक ठिकाणाहून अशा तक्रारी येत आहेत। अमरावतीतल्या संभू अंगणवाडीत चिक्कीमध्ये लोखंडी रिंग सापडली होती। काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातल्या चोपडामधल्या एका अंगणवाडीत राजगिरा चिक्कीमध्ये लोखंडी पट्टी सापडली होती, तर अहमदनगरमध्ये वाळू आणि माती मिश्रित चिक्की सापडली। विशेष म्हणजे ही सर्व चिक्की ही सूर्यकांता सहकारी संस्थेनं वितरित केली आहे। दरम्यान रेट कॉन्ट्रॅक्टने गेल्या 10 वर्षात केलेल्या खरेदीची चौकशी केली जाणार आहे। अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यासंबंधीची माहिती दिली आहे। त्यासाठी चौकशी समितीची स्थापना करण्यात येत आहे। 10 वर्षांतील खरेदी, किती वस्तू खरेदी झाल्या, किती पडून आहेत, नियमाचा भंग झालाय का, या सर्वाची चौकशी समिती करणार आहे। अहवाल आल्यानंतर कारवाईचा निर्णय घेतला जाईल। महिला आणि बालकल्याण खात्याच्या 206 कोटींच्या खरेदीवरून झालेल्या घोटाळ्यांच्या आरोपानंतर हा निर्णय घेण्यात आला। ते एकदा आकडे येऊ द्या। आकडे आल्यावर याची प्रोसेसिंग काय पद्धतीने केल्या गेली, कोणती पद्धत अवलंब करण्यात आली, हे सर्व एकत्रित आले की त्यानंतर योग्य क्षणी योग्य निर्णय होईल। संख्या किती आहे राज्यभरात? आकडा आहे भंडारांची संख्या किती आहे राज्यभरात? 4000च्या आसपास आपले स्टोअर्स आहे, म्हणजे भंडार। पैसे देण्यात आले मात्र वस्तू खरेदीच झाल्या नाही, हा एक प्रकारचा घोटाळाच आहे किंवा भ्रष्टाचाराचा। गेल्या 10 वर्षांमधले
असे काही बाबी आता तुमच्याकडे नाही, आता अशा काही बाबी लक्षात आल्या. उदाहरण ITI वानगाव आहे. आता मग त्यांच्याकडून पहिले तर ही माहिती घेतली जाईल की तुम्ही साधारणतः 99,36,000चं पेमेंट केलं, मग त्या वस्तू कुठे आहेत. म्हणून जेव्हा आपण भांडार तपासणी करू तेव्हा हे लक्षात येईल की पैशाचा आहरण झालाय पण वस्तू आल्या नाही. मग आता साधारणतः एक सॅम्पल केसेस आमच्याकडे आल्यावर आम्ही अजून तपासणीचा वेग वाढवतोय, ज्या माध्यमातून अशा घटना भविष्यातही कोणी करू नये आणि जुन्या कोणी घटना केल्या असतील तर त्याच्यावरही नियंत्रण आणण्याची जबाबदारी शासनाची आहेच ना. रेड कॉन्ट्रॅक्टची चौकशी करण्यासाठी, तपासणी करण्यासाठी आता समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि आता या चौकशीनंतर काय यामधलं गोड बंगाल आहे हे समोर येणार आहे. वळूया पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे अकोला जिल्ह्यातली. अकोल्यातल्या भारतीय सेवा सदन शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष निरंजन कुमार गोयंका आणि माजी सचिव जुगल किशोर रुंगटा यांच्या विरोधात एका 27 वर्षाच्या युवकानं अनैसर्गिक संबंध ठेवल्याचा आरोप केलाय. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा युवक संस्थेच्या राधादेवी गोयंका महिला महाविद्यालयात रोजंदारी काम करतो. पुराव्यादाखल त्यानं लैंगिक शोषणाच्या स्टिंग ऑपरेशनची चित्रफीत सुद्धा पत्रकार परिषदेत सादर केली आहे. गेल्या 7 वर्षांपासून नोकरीत कायम करण्याच्या आमिषाने या दोघांनीही आपलं लैंगिक शोषण केलं असा या तरुणाचा आरोप आहे. त्यामुळे अकोल्याच्या शैक्षणिक वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. भारतीय सेवा सदन शिक्षण संस्थेची अकोल्यात 5 मोठ्या शाळा आहेत आणि कॉलेजेस सुद्धा आहेत. नोकरीची त्यांनी हमी दाखवली. 2007 पासून माझी अशी कामं केली आहे. मला रोज संध्याकाळी 8 वाजता म्हणा की या रूममध्ये की तुला आम्ही नोकरी लावतो. आतापर्यंत मला कोणत्या प्रकारची नोकरी नाही भेटली, काहीच नाही. कोण आहेत त्यांचे नाव काय? निरंजन कुमार गोयंका, जुगल किशोर रुंगटा. माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना म्हटलं प्रूफ घेऊन या, तुमच्यासाठी वाटेल ते मी करायला तयार आहे. एवढं त्यांना मी म्हणजे असं प्रोत्साहन देत गेलो. त्यावेळेला मग त्यांनी बरोबर पद्धतशीर ते स्टिंग ऑपरेशन ज्याला म्हणतात ते केलं आणि मग त्यांनी आपल्या ह्या मोबाईलद्वारे स्टिंग ऑपरेशन करून ते तयार करून माझ्याकडे आणून दिलं आणि त्याच्यावरही मी त्यांच्याकडून ॲफिडेविट पर लिहून घेतलं. त्याच्यानंतर मग कंप्लेंट्सवर सह्या घेतल्या. त्याच्यानंतर मग हे म्हटलं पूर्ण ताब्यात घेतलं आणि मग नंतर मग मी शाश्वत झालो. म्हटलं बा तुला आज नाही उद्या तुला न्याय मिळेल, कारण जोपर्यंत आपण असं करणार नाही त्याचं तर चालूच आहे. 2007 बस आज लगा रहा, कल दे रहा, आज दे रहा, कल दे रहा, असं त्यांचं हे चालूच आहे. काल एक पीडित व्यक्ती जो एका शैक्षणिक संस्थेत काम करतो तिथल्या संचालकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी त्याचं अनैसर्गिक शारीरिक शोषण केल्याबद्दलची तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरून आज जे संबंधित आरोपी आहेत त्यांच्याविरुद्ध आम्ही 377-34 प्रमाणे गुन्हा दाखल करत आहोत आणि पुढचा तपास करून आरोपीविरुद्ध पुढची कारवाई. दरम्यान या प्रकरणी आमचा रिपोर्टर कुंदन जाधव यानं संस्थेचे माजी सचिव जुगल किशोर रुंगटा यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी कॅमेऱ्यावर काहीही बोलायला नकार दिलाय. मात्र आपण हे सर्व आरोप फेटाळत असल्याचं त्यांनी म्हटलं. तर माजी अध्यक्ष निरंजन कुमार गोयंका यांच्याशी संवाद साधण्याचा आम्ही प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल फोन बंद असल्याची सूचना मिळते. वळूया पुढच्या बातमीकडे. सध्या अधिक मास सुरू आहे आणि त्यामुळे जावयाला बोलवून त्याचा मानपान करण्याची प्रथा आहे. लेक आणि जावयाला अधिक मासामध्ये धोंडे जेवणासाठी बोलावलं जातं. याच अधिक मासात अंगठी आणि गाडी दिली नाही म्हणून तरुणीला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. धनश्री दिवेकरची एकीकडे मृत्यूशी झुंज सुरू आहे. एवढंच नाही तर धनश्रीच्या बाळालाही तिच्या सासरच्यांनी दडवून ठेवलंय. मृत्यूशी झुंज देत असलेल्या धनश्रीचे हे वडील हतबल, हताश. मुलगी वाचली पाहिजे म्हणून जीवापाड प्रयत्न करतायत. धनश्रीला तिच्या सासरच्यांनी पेटवून दिलं. चूक काय तर अधिक महिन्यात जावयाला जो मान दिला जातो त्या धोंडे जेवणात अंगठी आणि गाडी दिली नाही. गाडी सोन असे काय माझ्या त्या मुलींनी सांगितले ते आम्हाला ज्यावेळेस पोलीसचं हे ते बघितल्यानंतरच आम्हाला कळलं. म्हणजे काय म्हणजे आता जे आपल्याकडे प्रथा आहे धोंडे ते होतं परंपराप्रमाणेच त्यांनी मागणी केली. आणि लहान बाळ आहे साहेब, मुलगा आहे 4-5 महिन्याचा मुलगा आहे. तो कुठे ते आम्हाला बी ट्रेस नाही त्याचा. धोंड्याच्या महिन्यामध्ये तिच्या नवऱ्याला अंगठी द्यावी या कारणावरून तिच्या सासूंनी आणि पतींनी तिच्या अंगावर रॉकेल टाकून काडी लावून पेटून दिलेलं आहे. पुण्यातल्या हॉस्पिटलमध्ये धनश्री मृत्यूशी झुंज देतीये. धनश्री उच्च शिक्षित आहे. बारामतीत लेक्चरर आहे.
आणि सासरच्यांकडून गाडीची अपेक्षा करणारा जावई रोहन मात्र बेकार आहे. त्याची डिग्री ही बोगस आहे. धनश्री सारख्या मुलीचा नवरा होण्याची तरी त्याची लायकी आहे का? पण फक्त पुरुषी मानसिकता आणि नवरा आहे म्हणून रोहन मागण्या करणार आणि अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर छळ करणार. सारखं मानसिक तणाव, मानसिक प्रेशर देणे आणि माझ्याबद्दल तुझा वडील असा आर्थिक परिस्थितीने सो आहे असं काही टोमणे मारणे हे करणे. त्यातून बी आम्ही मुलीला सांगायचो की तू डबल ग्रॅज्युएट आजचं उद्या सुधरल. अधिक महिन्यात फक्त जावयाचाच मान का, सुनेचा का नाही? धनश्री परंपरेचा बळी आहे की लोभी नवरा आणि सासरच्या लोकांचा? एक उच्च शिक्षित मुलगी बेकार आणि लोभी माणसाशी का संसार करते? फक्त परंपरा नव्हे, समाजातली पुरुषी मानसिकता ही जबाबदार नाही का धनश्रीच्या या अवस्थेसाठी? आता न्यायालयात खटला चालेल, शिक्षाही होईल, पण धनश्री आणि त्या 5 महिन्यांच्या बाळाचं काय? जितेंद्र जाधव आणि अद्वैत मेहता, IBN लोकमत. गावाकडच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पाहणार आहोत. बुलढाणा जिल्ह्यात रेशन माफियांना मिळाला धक्का. काळा बाजारात नेला जाणारा तब्बल 250 किलो तांदूळ झाला जप्त. गावाकडच्या बातम्यांमध्ये ब्रेक नंतर बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यातली. बुलढाणा जिल्ह्यात रेशन माफियांचा धुमाकूळ सुरू आहे. रेशनिंगच्या धान्याचा मोठ्या प्रमाणावर काळा बाजार होतोय. अमडापूरमध्ये शासनाच्या निरनिराळ्या योजनांतर्गत लाभार्थ्यांना वाटण्यासाठी असलेला 250 क्विंटल तांदूळ काळा बाजारात विकण्यासाठी नेला जात होता. तो पोलिसांनी पकडलाय. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. तांदळाबरोबर 24 क्विंटल ज्वारी आणि ट्रकही यावेळी पकडण्यात आला. हा एकूण मुद्देमाल 8.5 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा आहे. शालेय पोषण आहार आणि स्वस्त धान्य दुकानांचा गहू आणि तांदूळ रेशन माफिया थेट काळा बाजारात नेला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर अमडापूर पोलिसांनी अमडापूर जानेफळ या मार्गावरच्या एका शेतातल्या गोडाऊनवर छापा टाकला आणि त्यावर ही कारवाई केली आहे. त्या ठिकाणी 250 ते 300 क्विंटल रेशनचा तांदूळ ट्रकमध्ये भरून नेण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी रंगेहात पकडला. हा ट्रक आणि 2 दिवसांपूर्वी याच गोडाऊनमधून मालानं भरून नेलेला ट्रक, या दोन्ही ट्रकचं पासिंग जे आहे ते गुजरातचं आहे. त्यामुळे हा तांदूळही गुजरातमध्ये नेला जात असल्याचा अंदाज आहे. सरकारी स्वस्त धान्यात उपलब्ध असलेला तांदूळ हा अवैध साठा करून विक्री करता नेत असताना माहिती मिळाल्यावरून सदर ठिकाणी माननीय SD श्री शेख साहेब यांच्या मार्गदर्शनात शोध घेण्यात आला व त्याबाबत जवळपास 250 क्विंटल तांदूळ त्या ठिकाणी मिळून आला. सदरचा तांदूळ हा खुल्या बाजारात विक्रीसाठी व अवैध साठा करताना दिसून आल्याने सदर बाबतीत गुन्हा दाखल करून त्यात 2 आरोपी अटक करण्यात आले. त्यामधील ट्रकही जप्त करण्यात आला व पुढील तपास PSI जाधव हे करीत आहेत. गडचिरोलीमध्ये इंग्रजी माध्यमांच्या मॉडेल स्कूलमध्ये नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देणं बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गडचिरोलीतल्या दुर्गम भागातली मुलं इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाला मुकणार आहेत. त्यामुळे इंग्रजी मॉडेल स्कूल कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची मागणी स्थानिक करतायत. म्हणूनच गडचिरोलीतल्या दुर्गम भागातले विद्यार्थी आणि पालकांनी मुंबईत राज्यपाल C विद्यासागर राव यांची भेट घेतली. सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांनी ही शाळा कायमस्वरूपी सुरू ठेवण्याच्या मागणीचं निवेदन राज्यपालांना दिलं. गावाकडच्या बातम्यांमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पाहणार आहोत. मुक्ताईची पालखी झाली जालन्यातून मार्गस्थ. राज्यभरातून तसंच राज्याबाहेरून वारकरी झाले सामील. तीनशे 6 वर्षांची परंपरा असलेली श्री संत मुक्ताबाई संस्थानची पालखी जालन्यातून मार्गस्थ झाली. या पालखीसोबत तब्बल 2000 वारकरी सामील झाले. या दिंडीत महिलांची संख्या लक्षणीय आहे. हे वारकरी खानदेश, विदर्भ, मराठवाड्यासोबतच मध्य प्रदेशातील खंडवा, इंदौर, बरहानपूर, उज्जैन मधून येतात. 21 जून रोजी निघालेल्या पालखीच्या प्रवासाचा हा 18वा दिवस आहे.
क्षेत्र मध्य प्रदेशच्या सीमेलगत असल्यामुळं बराचसा वारकरी हा समाज खंडवा, बऱ्हाणपूर, उज्जैन, इंदोर या परिसरातून आलेला आहे. जे मध्य प्रदेशातील बराचसा वारकरी समाज आहे आणि खानदेशामधील आहे, मराठवाड्यातील आणि विदर्भातील सुद्धा समाज याच्यामध्ये आहे. वारीच्या काळात विठुरायाच्या भक्तांनी फुललेला इंद्रायणीचा काठ पाहिला आणि कानी पडणारा विठुनामाचा गजर ऐकला की मन सुखावून जातं. आषाढी वारीत इंद्रायणी काठचं रूपच पालटून जातं. याचं वर्णन करते आमची करस्पॉन्डंट हलिमा कुरेशी. इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची. आळंदी घाटावरचं आपण हे वातावरण पाहतोय. वैष्णवांचा मेळा जो आहे तो हळूहळू इथे जमू लागलेला आहे आणि अष्टमीला माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे पंढरपुराकडे आणि त्यासाठीच अनेक जण दर्शन घेण्यासाठी, संजीवन समाधीचं दर्शन घेण्यासाठी आळंदीमध्ये ही अलोट गर्दी जी आहे ती इथे जमलेली आहे. अनेक जण नदीमध्ये पोहण्याचा आनंद घेत आहेत. पाऊस थोडा थांबलेला आहे, अंगाची काहिली सुद्धा होतीये आणि त्याच्यामुळे इंद्रायणीमध्ये डुबण्याचं, इंद्रायणीतील मध्ये बुडून सगळ्यात पापांचं निराकरण करण्याचं एक वेगळं माध्यम समजलं जातं. अतिशय भक्तिभावाने इथे स्नानही केलं जातं आणि अनेक जण जे आहेत, घाटावरचं दृश्य जर पाहिलं तर हळूहळू पूर्ण घाट जो आहे फुलून गेलेला आहे या वैष्णवांच्या मेळ्याने. वासुदेव पण आपल्याला आधीमध्ये दिसत आहेत. अनेक जण जे आहेत वेगवेगळ्या पारंपरिक वेशभूषेमध्ये इथे जमताना दिसत आहेत. एकंदरीतच ही वातावरण निर्मिती आपण पाहतोय. पंढरीच्या आनंद सोहळ्यासाठी जमलेले हे सगळेजण आहेत ते आपल्याला दिसून येत आहेत. बऱ्याच जणांचं जर आपण पाहिलं तर 7 ते 8 दिवसांपूर्वीच आळंदी आणि देहूमध्ये त्यांच्या मुक्कामाला सुरुवात होते आणि त्याचंच एक बोलकं चित्र जे आहे हे घाटावरती सुद्धा आपल्याला इथे दिसून येते. एकंदरीतच पंढरपुराकडे जाण्याचे वेध सगळ्यांनाच लागलेले आहे आणि त्याचीच एक झलक जी आहे या घाटावरती आपल्याला सुद्धा दिसून येत आहे. असं म्हटलं जातं की हा जो सोहळा असतो तो एक वेगळ्या ऊर्जेने, एक वेगळ्या आत्मिक समाधानाने तो पंढरीकडे जात असतो आणि त्याच्यामुळे पंढरीची वारी जयाची आहे कोळी, त्याची पायधुळी लागो मज असं म्हणत हे संत श्रेष्ठ जण आहेत ते एकत्र येतात. त्यामुळे ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष हा आता थोड्याच दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये दुमदुमू लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह हलिमा कुरेशी, IBN लोकमत, आळंदी. गावाकडच्या बातम्यांमध्ये इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त IBN.